नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 जून आणि पाहू शकता मी आज धूळ पेरणी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 3x1 वर कापूस लावायचं म्हणलं होतं, तर या ठिकाणी पाहू शकता ही धूळ पेरणी केलेली आहे. तर हे 3x1 वर कापूस लावलेला आहे, तर हे देखील लावणं चालू आहे. आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आम्ही काय केलं, म्हणजे 8 जूनला या ठिकाणी धूळ पेरणी केलेली आहे. पाहू शकता हे गावाच्या बाजूचं रान आहे आणि हे आमचं शेत आहे आणि ह्या गावाच्या बाजूच्या शेतामध्ये धूळ पेरणी केली. आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज 8 जून 9 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण आज आणि उद्या एवढा काही जास्त पडणार नाही. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 10, 11 आणि 12च्या दरम्यान पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. म्हणजे 10 तारखेपासून राज्यात पाऊस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 जूनच्या नंतर 13 पासून ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज 8 जून 9 जून आणि 10 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये 10 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे एवढं काही पावसाचं वातावरण नाही. पण राज्यात मात्र 11-12च्या दरम्यान राज्यात परत पाऊस वाढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आम्ही धूळ पेरणी केलेली आहे. म्हणजे रेगाटी 3 फुटावर कापूस लावला आहे. 1 एकरमध्ये 14,000 झाडं लावले. आणि असं हे रेगाटी उडून याला रेगाटीसोबत आम्ही खत देतो आणि खत दिल्याच्यानंतर कापूस लावून घेतलेला आहे. आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यात सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 8, 9, 10 म्हणजे 8 आणि 9 म्हणजे उद्याच्या दिवस थोडा फार पाऊस कमी आहे. पण राज्यात मात्र 10, 11, 12च्या दरम्यान पाऊस वाढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 जून ते 18 जून 18, 19, 20, 21 दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. यापर्यंत आम्हाला कापूस लावलेला आहे आणि या ठिकाणी आता लगेच 10 तारखेला पेरणी देखील करायची. तर हे असं शेत एकदम तयार करून ठेवलेलं आहे. म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. बदल झाला. मान्सूनचा पाऊस आहे. तुम्हाला सांगतो की लातूर जिल्हा त्यांच्या पेरण्या लागतील, कारण की काल देखील खूप पडला आणि आणखीन तिकडे देखील आहे.